आनंद आहे. मनाचे संकल्प पाववीर सिद्धी जरी राहे बुद्धी अजिबाई. म्हणून त्यांनी त्याच्या चरणाजवळ जर तुमची बुद्धी स्थिर झाली तर मग मात्र तुमच्या मनातले सगळे संकल्प पूर्ण करील महाराज. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून भोळ्या भाबड्या भावनेनं त्याच्या समोर गेलं पाहिजे आणि सरळ अंतकरणानं त्याच्याशी बोललं पाहिजे. कपट समाजाच्या समोर चालेल, शहाजूकपणा तुमचा लोकांच्या समोर चालेल, देवाच्या समोर आणि संतांच्या समोर चालत नसतो शहाजूकपणा. तुम्ही काय आहात, किती हुशार आहात, किती बुद्धिमान आहात, तुम्ही किती त्यांनी महाराज चालाक आहात, ही सगळी चालाकी समाजाच्या समोर त्यांनी घरी बायका मुलांच्या समोर चालेल, पण भगवंताच्या समोर चालत नाही. भगवंताच्या समोर जर जायचं असेल तर भोळ्या भावड्या भावनेनं शुद्ध अंतकरणानं सरळ मनानं जर जाल तर परमात्मा तुमच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होईल आणि तुम्हाला जे वाटत असेल तुमचे सगळे संकल्प त्यांनी पूर्ण करेल. एवढ्या एकाच वाक्याकरिता अभंग चिंतनाकरिता निवडलं होतं. मनाचे संकल्प पावविल सिद्धी. या सर्व संयोजकांच्या मनात संकल्प आहे काय? पांडुरंगाचं मंदिर. तर चांगला संकल्प आहे की नाही? सत्य संकल्प आहे. आणि सत्य संकल्पाचा दाता नारायण लक्षात ठेवा. तो नारायणच त्यांनी सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व मनोरथ पूर्ण करतो. म्हणून तुम्ही काय करायचंय? तुम्ही फक्त तुमची बुद्धी भगवंताच्या चरणी स्थिर करून ठेवायची. पण भगवंताला साकडं घालायचं, भगवंतालाच आपलं समजायचं आणि सरळ अंतकरणानं जर तुम्ही भगवंताच्या चरणांना लागाल तर परमात्मा स्वतःच सर्व अशा पद्धतीने कार्य करून घेईल. हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून मोठ्या मोठ्या लोकांना भेटत नाही आणि भोळ्या भावड्या लोकांना सहज प्राप्त होतं. महाराज महत्वाची गोष्ट आहे. अजून माझ्या हक्काचे 10 मिनिट आहेत. सांगू की एक दृष्टांत? भजन करा विठोबा. ब्रह्मलीन श्री राजेश्वरानंद शास्त्रीजी दृष्टांत सांगायचे, रामकथा सांगायची, फार गोड सांगायची. मला त्याने सांगितलेलं दृष्टांत आहे का? एक मनुष्य फार भोळा भाबडा होता. म्हणजे मोठा परिवार होता, जास्त मोठा परिवार होता आणि 5-6 भाऊ होते आणि घरात त्यांनी खायला काही नव्हतं. थोडंसं काही आईवडिलांनी खायला आणलं की त्यांनी त्याच्यावर मारामारी व्हायची. मला दे मला दे असं म्हणून त्यांनी व्हायचं ना. आता फार मोगलं काय, आपलं आपलं त्यांनी लहानपण आठवा. घरातल्या एखाद्या माणसाला जर उपवास असला आणि खिचडी जर केली असली ना, आम्ही भावंड तुटून पडायचो. मला ते उपवास व्हायला बाजूला ठेवायचं, मला दे करायची. केळी जर घरात कोणी खाण्याकरिता आणि लहान आता लेकरांना भरपूर खायला मिळतं म्हणत, तसली परिस्थितीच नाही मला आता. पूर्वीचे लेकरं केळीचा गाभा तर खायचे टरफळ सुद्धा त्यांनी खरडून खायचे. खायलाच मिळत नव्हतं अशी अवस्था त्यांनी महाराज असायची. असे 5-6 त्यांनी महाराज मुलं होते आणि त्याच्यात त्यांनी खायलाच काही नव्हतं. असे मृत्यूकडे झाले ते उत्पत्ती छाप. एक दिवशी काय झालं आणि म्हणजे मला एवढंच सांगायचंय, शहाजूकपणानं देव भेटत नसतो. भोळ्या भाबड्या भावनेने गेलात की परमात्मा तुमचं ऐकतो पण तुम्हाला भेटतो, पण तुमच्या मनातलं पण सगळं त्यांनी खरं करतो. एवढंच मला सांगायचं आहे. काही साधू संतांची झुंड चालली होती. बरं, साधू संत काय असे हलके फुलके नव्हते, असे दष्टपुष्ट होते महाराज. गले लठ्ठ त्यांनी झाले होते, डेऱ्या बिऱ्या वाढलेल्या होत्या, असे त्यांनी दष्टपुष्ट दिसत होते. बरं, एक नव्हते 5-25 साधू रस्त्याने चालले होते. त्याने विचार केला, तो म्हणला त्यांनी आपण 5-6 भाऊ आहोत पण खायला काय नाही. हे साधू आहेत सगळे, त्यांनी संन्यासी आहेत, यांना त्यांनी इतकं त्यांनी मला खायला की हे त्यांनी अशा पद्धतीने दष्टपुष्ट झालेले आहेत. काय करतात नेमकं? चौकशी केली पाहिजे ना, काय नेमकं करतात? ते म्हणले आम्ही त्यांनी मरायला लागलो सगळेजण, तुम्ही एवढे दष्टपुष्ट आहात, काय करता? म्हणले काय नाही, तो राम आम्हाला देतो आणि आम्ही खातो. आम्ही काय कोणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे, असं त्यांनी म्हणून दाखवलं. म्हणे मग मला पण देईल का तुमचा राम? म्हणे देईल ना, येऊ का मग तुमच्याबरोबर? चला म्हणले. चला म्हणलं की निघाला महाराज. कोणाची काय खायलाच भेटत नव्हतं, काय केलं? गेला साधूंच्या झुंडीत निघून. गेल्यानंतर त्यांच्या आश्रमापर्यंत जाऊन पोहोचले आणि पोहोचल्यानंतर त्यांनी महाराज त्याला भरपूर आश्रमात खायला प्यायला मिळू लागलं. महाराज खाऊन पिऊन लोळून राहायला लागला, पडून राहीन तर काही उगाच संतांची पायी भरपूर त्यांनी खाऊन पिऊन मस्त झाला. त्याची तब्येत चांगली सुधारायला लागली महाराज. 8-15 दिवस गेले आणि एकादशी आली. आता एकादशी सगळ्या साधूंना एकादशीचा उपवास. आता सगळ्यांना उपवास म्हणल्यावर त्याला म्हणली एकादशी धर. तुम्हाला काय असते? उपवास धरावा लागतो म्हणे, दिवसभर काय खायचं नाही. मला आपल्याला जमायचं बयाचं. तुम्ही त्यांनी उपवास धरा, आपल्याला उपवास वगैरे जमणार नाही. ते म्हणले पण तुला खायला पण देणार नाही. नाही म्हणून बाकीचं काही माहित नाही मला आणलं कशाला? मग मी जर मरून गेलो नाही खाता मग काय करायचं? मला खायला द्या पहिलं, असं त्यांनी म्हणायला सुरुवात केली. ते म्हणले अरे खायला देत नाही, एकादशी दिवशी खाऊ नये काय?
नाही म्हणलं मला आताच खायला पाहिजे. काय करायचं ते साधू म्हणले, बघ आश्रमात तर तुला तयार करता यायचं नाही, हा शिदा घे आणि जा, तुला कुठे त्यांनी जायचं असेल करून खा. फक्त एकच अट आहे. म्हणजे काय अट आहे? आधी रामप्रभूंना खाऊ घालायचं, नैवेद्य दाखवायचा, त्यांना जीव घालायचं, मगच तू खायचं. तसं खायचं नाही. रामानं खाल्ल्याशिवाय खाऊ नये, त्याला आधी नैवेद्य दाखवा मग आपण खावं. तो मला ठीक आहे, रामाला खाऊ घालेल, रामाला सांगा टायमात खायला जा म्हणून, मला भूक लागल्यानंतर दम निघत नाही. तो शिदा सामुग्री घेतली, आश्रमापासून लांब गेला महाराज. लांब गेल्यानंतर त्याने मला स्वयंपाक वगैरे तयार झाला. आता त्याने मला दोघांचा स्वयंपाक केला होता, त्याचा एकट्याचा आणि रामप्रभूंचा. त्याला मनात त्याच्या पक्क होतं की राम येणार आहे, रामाला आधी खाऊ घालायचं मग आपण खायचं. भोळा होतं की नाही? अतिशय भोळा होता. आणि त्याला त्या गुरुजींनी सांगितलं होतं, जा आधी रामाला खाऊ घालतो. गुरुजी काही बोले नव्हते, गुरुजी त्यांनी ठक होते मला, चांगले हुशार जाणकार होते मला. पण तरी त्याला माहित होतं रामाला खाऊ घातल्याशिवाय खायचं नाही, म्हणजे याला उपाशी ठेवायचं. त्याला उपाशी ठेवण्याकरिताच सगळा कार्यक्रम केला होता. एकादशी धरायला लावायची, रामानं खाल्ल्याशिवाय खायचं नाही त्याला सांगून टाकलं होतं. गेला, स्वयंपाक झाला आणि लागला त्यांनी हाका मारायला, प्रभू रामाये घनश्यामाये, असं त्यांनी भजन म्हणायला लागला. असं भजन म्हणतात अंतकरणापासून म्हणलं, देवा फार भूक लागलेली आहे. पोटात त्यांनी कावळे कोकायला लागले, काही चैन पडणे नाही. आता मला मरायची वेळ आली, तू आल्याशिवाय, तू खाल्ल्याशिवाय खाता येत नाही, लवकर ये आणि लवकरात लवकर आधी खा मग मी खाईन. असं त्यांनी मला स्तवन केल्याबरोबर चमत्कार झाला. कोणी स्तवन केलं? त्या भोळ्यानं स्तवन केलं. चमत्कार झाला आणि प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष आले महाराज. एकटे नाही आले, सीतेला घेऊन आले. ते मुले राम तर आल्यासारखं दिसतो, पण ही बाई कोण बरोबर आणली? आता तो भोळाच होता ना महाराज, तुम्हाला ही बाई कोण बरोबर आणली? म्हणलं आता हिला पण खाऊ घाल म्हणतील आणि स्वयंपाक तर दोघांचाच केला, आता काय करायचं? आले त्यांनी बसले, म्हणे किती वेळचा हाका मारतोय, पोटात भूक लागली, काही समजतं की नाही? त्या बाबा लोकांनी सांगितलं रामाला खाऊ घातल्याशिवाय त्यांनी काही खायचं नाही, तू यायला तयार नाही म्हणे, बस आता लवकर जेवायला, मला भूक लागलेली आहे. रामप्रभू बसले, सीतामाई पण हिला पण द्यायचंय म्हणे, हिला पण द्यायचं. ताटं 3 ताटं वाढले त्यांनी. 2 लोकांचा स्वयंपाक होता आणि 3 ताटं वाढले आणि खाल्लं म्हणाल. मनात 3 वेळा म्हणायचा. दोघांचा स्वयंपाक केला, बाईला बरोबर घेऊन आला. दोघांचा स्वयंपाक केला, बायको बरोबर आणली आणि माझा त्यांनी कुटाणा घातला. मला भूक लागत असते, मला कमी पडलं सारखं म्हणत होता. झालं महाराज, जेवण खाऊन केलं, गेला आश्रमात. आश्रमात गेल्यावर म्हणले जेवढाच का म्हणे? हो. अरे पण रामाला खाऊ घातलं ना म्हणलं खाऊ. एकटा नाही, त्याची बायको पण घेऊन आला होता, तिला पण खाऊ घातलं म्हणलं. भोळाच होता महाराज तो, सरळ गोष्ट आहे. त्यांना वाटलं त्यांनी महाराज हे काहीतरी सांगतोय, आपला रामाला जीव घातलं आणि सीतेला जीव घातलं असं त्यांनी सांगायला सुरुवात केली. काहीतरी आपल्याला लबाड्या करत असेल असं वाटलं. 15 दिवस गेले, परत एकादशी आली. त्याने मला खाल तसं नाही म्हणले, तुला तिकडे जाऊन स्वयंपाक करावा लागेल. दिला शिदा. म्हणले आता जास्त शिदा दे. तो राम एकटा येत नाही, त्या सीतेसहित येतो. आता मला त्यांनी कमी पडत, मग काय करायचं? जास्त लोकांचा शिदा द्या म्हणले, जमणार नाही. आता तुम्ही असं करा, 3 लोकांचा शिदा द्या. मग 3 लोकांचा शिदा दिला. म्हणले घे बाबा, याला जास्त खायला लागतं. त्यांना वाटलं, त्यांनी दिला. दिल्यानंतर गेला, स्वयंपाक तयार केला, सगळा स्वयंपाक तयार झाला आणि मग भजन करायला लागला. प्रभू राम आई, सीताराम आई. आता सीतेचं नाव घ्यायला लागलं, या म्हणे सीताराम दोघं पण या. आता त्या आधी राम आई घनश्याम असं म्हणत होता, आता राम आई आणि सीताराम आई म्हणायला लागला. मग सीतेसहित प्रभू त्याने आले, पण तसे नाही आले. आता लक्ष्मणालाही बरोबर घेऊन आले. ते म्हणजे तिसरा आला. स्वयंपाक 3 लोकांचा केला, तोच 3 घेऊन आला. आता माझं कसं व्हायचं असा प्रश्न मनात पडला. जाऊ द्या म्हणलं, आता आला म्हणजे खाऊ तर घालावं लागेल की नाही, असं कसं परत पाठवायचं? जाऊ द्या, थोडे ऍडजस्ट करतो मला या वेळेला. लगेच स्वयंपाक त्यांनी सगळ्यांच्या समोर वाढायला सुरुवात केली. राम, लक्ष्मण, सीता त्यांनी महाराज अशा पद्धतीने जेवायला बसले. सगळ्यांना वाढलं, स्वतः वाढवून घेतलं, त्यांनी अशा पद्धतीने जेवायला सुरुवात केली. आज जेवण खाऊन झालं, पुन्हा आश्रमात गेलं. परत 15 दिवस. आता मला घाई झाली ना, त्याच्यामुळे जास्त घाई सांगतो. परत 15 दिवस त्यांनी झाले आणि 15 दिवसानंतर पुन्हा एकादशी आली. म्हणलं आता ते 4 आले होते, 3 आले होते, म्हणला मी 4था. पुरत नाही म्हणला, खायला जास्त सामुग्री द्या. ते म्हणजे डोक्यावर परिणाम झाला. राम येतो, सीता येते, लक्ष्मण येतो, असं कुठे येत असतो का राम? ते म्हणजे तुम्हाला माहित नाही, येत असतो राम, तुम्ही द्या म्हणजे सगळा स्वयंपाक मला. आता काय करायचं? त्याला माहित होतं आता येतील हे आणि अजून एखादा वाढवा आणतीलच. आणि एवढ्यांचा स्वयंपाक मी एकट्यानेच करायचा. आता फार शहाणा झाला महाराज, त्याने स्वयंपाक केला नाही. आधीच भजन म्हणायला लागला, प्रभू राम आईये, सीता रामला आईये, लखन साथ लाईये, असं भजन म्हणायला लागला. मग त्याचं भजन त्यांनी झालं आणि स्वयंपाक तयार केला नव्हता, तरी पण त्यांनी महाराज भजन म्हणत होता. आले ना महाराज, खरोखर 4 आले. प्रभू रामचंद्र आले, भगवती जानकी आले, दादा लक्ष्मण आला आणि हनुमंतरायांना आणलं. म्हणजे आतापर्यंत माणसं आणत होता, आता वानराय आणायला लागला.
तिथून त्यांनी सुरुवात झाली. आल्यानंतर त्यांनी म्हणले, बघा मी काय तुमचा नोकर नाही. मला त्यांनी शिदा देतात, स्वयंपाक मी तयार करतो, तुम्ही आयतं येऊन खाता. आयतं खायचं नाही, स्वयंपाक करा. सीतामाई भाकरी करायला, रामप्रभू बाजीचे राहायला, लक्ष्मण कणिक मळायला, हनुमंतराय जाळ घालायला, सगळं बसून त्यांनी पाहतोय. सगळ्यांनी स्वयंपाक बाहेर गेला. मोकळ्या मनानं सर्वजण त्यांनी महाराज जेवले, पोटभर जेवले महाराज. राम लक्ष्मण अशा पद्धतीने त्यांनी महाराज, हनुमंतराय पण आले, भगवती जानकी पण सगळेजण जेवले. पण पुढच्या वेळेला त्यांनी म्हणलं जास्त शिदा द्या, ते वानरं पण घेऊन येतात आणि त्यांना खाऊ घालावं लागतं. ते म्हणजे खोटं बोलतोस, साफ खोटं बोलतो, तुला जास्त खायला लागतं आणि एकादशी दिवशी खाऊ नाही तरी पण खातो आणि आमच्या समोर खोटं नाटं सांगतो. तुम्हाला खोटं सांगत नाही, खरंच फौज येते. तुम्हाला ना कशाहून काय सगळेजण त्यांनी येतात म्हणा, तुम्हाला बघायला चला म्हणा, तुम्ही लपून बसान बघा येतात की नाही. परत पुढच्या एकादशीला गेले आणि गेल्यानंतर पुन्हा सुरू झाला महाराज कार्यक्रम. प्रभू राम आहे, सीता राम आहे, लखन साथ लाये, हनुमान साथ लाये असं म्हणून भजन म्हणायला लागला. पुढच्या वेळेस किती आले माहिती आहे? प्रभू रामचंद्र आले, दादा लक्ष्मण आला, भरतजी आले, शत्रुघ्नजी आले, सीतामाई आली, हनुमंतराय आले, एवढे सगळे आले महाराज. आणि एवढ्यांचा स्वयंपाक करायला लावला त्या सगळ्या लोकांनाच. म्हणजे स्वयंपाक करा आणि खा. सगळ्यांनी स्वयंपाक त्याने महाराज केला. ताटं अशा पद्धतीने वाढले, सगळे जेवायला बसले. ताटं वाढलेले दिसत होते सगळ्या लोकांना, गुरुजी लोकांना. ज्या गुरुजीनं सांगितलं होतं ना संन्याशानं जा, आधी रामाला खाऊ घाला मग तू खा, त्यांना ताटच वाढलेले दिसत होते, राम दिसत नव्हता. त्यांना लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि सीतामाई हनुमंतराय दिसत नव्हते, याला एकट्यालाच दिसत होते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? भोळा भावडा होता त्यालाच एकट्याला दिसत होते. ते मात्र ताटातलं पक्वान्न संपत होतं, पण जेवणाने मात्र दिसत नव्हते. ते त्यांनी खुणवायचे. ते म्हणायचे कुठं आहेत? ते म्हणे दिसत नाही का, समोर बसले आहेत सगळे. आपण दाखवू नका, दिसत नाहीत का, समोर सगळेजण बसले आहेत. भांडणच करायला लागला. मग ते साधू समोर आले. ते म्हणले ताटातले पक्वान्न संपत आहेत आणि सगळे ताटं त्यांनी वाढलेले आहेत, त्याचा अर्थ निश्चित कोणीतरी खाताय, पण आपल्याला दिसत नाही, काय करायचं? मग त्यांनी महाराज बोलायला सुरुवात केली. हे बघ, तू अतिशय भोळा भाबडा आहेस, आम्हाला त्यांनी कळत आहे. आम्ही सुज्ञ आहोत, पण तरी सुद्धा आम्हाला राम दिसत नाही आणि तुला राम दिसतोय. काहीतरी असं कर ना की राम आम्हाला दिसला पाहिजे. मग त्याने सांगायला सुरुवात केली. ते जे स्वयंपाक पक्वान्न तयार केले होते ना, ते सगळे बाजूला सरकवले. ते आमचे गुरुजी आहेत ना, त्यांना दिसल्याशिवाय वाढायचं नाही. तुमच्या लक्षात आलं? ते आमचे गुरुजी आहेत ना, त्यांना दर्शन दिल्याशिवाय, त्यांना दिसल्याशिवाय याच्यात एक सुद्धा घास तुला द्यायचो नाही रामा, त्यांना दर्शन दे. याने विनंती करायला सुरुवात केली. चमत्कार झाला महाराज. आणि त्या भोळ्याकरिता आणि ज्ञानी असणाऱ्या महापुरुषांना भगवंताचं दर्शन झालं. तुमच्या लक्षात येतं मी काय सांगतो? हा महत्वाचा विचार आहे. पण भगवान मनातले संकल्प पूर्ण करतो, त्याच्या चरणाजवळ बुद्धी असली पाहिजे. मग भगवंताचं दर्शन झालं, चरणाला लागले. सगळेजण म्हणले देवा त्याला दिसत होते ना, आम्हाला का दिसत नव्हते? ते म्हणले तुम्ही फक्त प्रोसिजर करत होते आणि तो मनापासून म्हणत होता राम येणार आहे, राम खाणार आहे, राम बसणार आहे, राम जेवणार आहे. तो मनापासून भोळ्या भावड्या भावनेनं मनात संकल्प करत होता. त्याचे सगळे संकल्प त्यांनी सत्य होते, म्हणून मी ते संपूर्ण त्यांनी मनात खरे केले. तुमच्या मनात फक्त दिखावा आहे म्हणून मी तुमच्या समोर प्रकट होत नव्हतो. महत्वाचा विचार आहे मला. आपल्या मनातले संकल्प जर सत्य असतील तर भगवान पूर्ण करेल. भोळ्या भाबड्या भावनेनं भगवंताच्या समोर जावं आणि मग त्याला म्हणावं प्रभू राम आइये, घनश्याम आइये, सीता राम आइये, लखन साथ लाइये असं म्हणा. त्याच्याकरिता स्वयंपाक तयार करा आणि तू खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही असा एक तरी दिवस त्याने जीवनातला काढा की उपाशीच राहील तेव्हा तू खाल्ल्याशिवाय खाणार नाही. येईल महाराज. मग तो मुकुटच धारण करून येईल, पितांबरच घेऊन येईल, 4 हातच घेऊन येईल. असलं डोक्यात आणू नका. कोणत्या रूपात येऊन तुम्हाला मागेल आणि तुमच्या हातचं खाऊन जायला सांगता यायचं नाही. फक्त तुमची भावना शुद्ध असली पाहिजे. मनाची संकल्प पावलेलं संधी जरी राहे बुद्धी याची पायी, म्हणून त्याच्या चरणाजवळ बुद्धी असली पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी महाराज हे सगळ्या लोकांना कळावं, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावं, याच्याकरिता त्या भगवंतानंच मला त्यांनी पाठवलेलं आहे. ते मी तुमच्या समोर सांगतोय. अभंगाचं शेवटचं चरण. Nemo
निरोपा. मार्ग हा सोपा सुखरूप, हाच भक्तीचा, भावनेचा, श्रद्धेचा, प्रेमाचा, आदराचा, आपलेपणाचा, सहिष्णुतेचा हा जो मार्ग आहे ना, अतिशय सोपा मार्ग आहे. आणि हाच भगवंतापर्यंत सुखरूप आपल्याला घेऊन जाऊ शकतो हे सांगण्याकरिता मला भगवंतानं पाठवलेलं आहे असं तुकोबराय म्हणतात. तुका म्हणून धाडिले निरोप, मला निरोप सांगण्याकरिता त्यांनी पाठवलेला आहे. मार्ग हा सोपा सुखरूप म्हणून तुम्ही सर्वांनी सुद्धा त्यांनी महाराज या मार्गावर चला. सेवितो हा रस वाटितो आणि का म्हणून त्यांनी घ्यारे होऊ नका रानभरी, सर्वांनी त्यांनी महाराज तो रस प्राप्त करून घ्या. रानभरी होऊन म्हणजे इकडं तिकडे हिंडत बसू नका. साधा सोपा सरळ असणारा मार्ग आहे, भगवंतापर्यंत घेऊन जाणार आहे. त्या मार्गावर तुम्ही सर्वांनी चाला असं त्यांनी महाराज मार्गदर्शन करण्याकरिता संत महापुरुष त्यांनी येत असतात. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण आपलं जीवन व्यतीत करत जावं. असे कोण संत आहेत की जे मार्गदर्शन करण्याकरिता आले, मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करून थांबूया. हे ज्ञानेश्वर यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला चांगलं बोलता आलं, त्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. महाराज मंडळी समोर बसले आहेत, मोठ्या मनानं श्रवण करत आहेत. सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून थांबतो. भजनातच फार आनंद आहे, फक्त तो आनंद कळायला पाहिजे. अरे त्याचा जर तिटकारा केला मग आपण काय कामाचे पारमार्थिक आहोत. भजनही गोड लागलं पाहिजे, कारण ते ऐकत राहावं असं वाटलं पाहिजे. असं मला माहिती आहे 10-15 मिनटं त्यांनी जास्त झालेली आहेत. प्रपंचात कुठं जास्त होत नाही, फार जास्त होतात. सकाळपासून तुम्ही दमून जात आहात. पारायण त्यांनी होतं, सगळ्याच गोष्टी वाडकर महाराज हेच ना व्यासपीठ त्यांनी चालवतात. बसूनच राहावं लागतं आहे. पण कीर्तनापर्यंत प्रवचनाला सगळ्या गोष्टींना त्यांनी बसून थांबायचं म्हणजे कष्टदायक वाटतं. पण हे संपल्यावरही फार दुःख वाटतं महाराज. ज्या दिवशी काला होतो ना त्या दिवशी उचलून टाकल्यासारखं होतं. काय करावं असं काही समजत नाही महाराज. म्हणून त्यांनी जेवढा आनंद त्यांनी घेता येईल, एक एक क्षण अतिशय महत्त्वाचा आहे, तेवढा सगळा त्यांनी महाराज जीवनामध्ये असा समेटून घेतला पाहिजे आणि आनंदमय जीवन त्यांनी करून टाकलं पाहिजे. महत्त्वाची गोष्ट आहे. असो ते कोण करू शकतं. विटेवरी ज्याची पावले समान, तोची एकदान शूरदाता. म्हणून मोठ्या प्रेमानं त्याचं चिंतन केलं पाहिजे. कसं हे विठ्ठल जय ज्ञानेश्वर महाराज की जय.